निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये अंतर्गत अस्वस्थता। मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची दांडी। महापौर पदासाठी दबाव तंत्र चालणार नाही। महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे, त्यामुळे विकासाला चालना देणारा चेहरा महापौर होणार आहे, मुख्यमंत्र्यांचा इशारा। महाराष्ट्रामध्ये कुणीच ब्रँड नाही, एकच ब्रँड होऊन गेलाय, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे। सर्वच पक्षाचे पदाधिकारी आपल्या नेत्यांना ब्रँड म्हणतायत। प्रतापराव जाधवांचा परिणय फुकेंना हटवला। एकनाथ शिंदे घेणार शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची भेट। निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यासाठी ही विशेष भेट। ठाकरेंच्या शिवसेनेनं कितीही पक्ष सोबत घेतले तरी त्यांचं बहुमत होत नाहीये आणि ते प्रयत्न सुद्धा करणार नाहीयेत। प्रतापराव जाधवांची उद्धव ठाकरेंवर टीका। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमध्ये समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी। धार्मिक तेढ टाळण्यासाठी सरनाईकांचं पोलिसांनाही आवाहन। मीरा भाईंदरमध्ये मनसेचे उमेदवार संतोष शिंगाडे यांच्याकडून होर्डिंग्स लावून भाजपवर टीका। भाजप जिंकली पण मीरा भाईंदर हरलं, हा विजय नाही तर जनतेवर अन्याय आहे, असाही मजकूर। पुण्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार ॲक्शन मोडवर। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवारांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू। मुख्यमंत्री फडणवीस 19 ते 23 जानेवारीच्या पर्यंत दावोस दौऱ्यावर असणार। यंदा राज्य सरकारकडून 16 लाख कोटींहून अधिक MOU करण्याचं लक्ष्य। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम करता संभाजीराजे छत्रपती दावोसला रवाना। पोलंड देशाचे विशेष निमंत्रण। उद्घाटन समारंभामध्ये संभाजीराजे छत्रपती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार। सोलापूरमध्ये भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं पालकमंत्री जयकुमार गोरेंचं अभिनंदन। सोलापूरच्या विकासाला आणखी गती देण्याचा मुख्यमंत्र्यांचा शब्द। नाशिक महापालिकेतील प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह 85% उमेदवारांचा डिपॉझिट जप्त। मतदानामधील घसरणीचा थेट उमेदवारांच्या मतांवर परिणाम। जळगावमध्ये 31,704 मतदारांनी निवडला नोटाचा पर्याय। 321 उमेदवारांना नकार देत मतदारांकडून संताप व्यक्त, तर टपाली मतदानामध्येही नोटाचा वापर। छत्रपती संभाजीनगरमध्ये विजयानंतर मंत्री संजय शिरसाटांच्या मुलीनं भर रस्त्यात नाचवली तलवार। हर्षदा शिरसाटसह राजू राजपूत, अभिजित जीवनवाल यांचं हे कृत्य। तलवार नाचवल्याचा व्हिडिओ व्हायरल। भिवंडीमध्ये प्रभाग 1 मध्ये कोणार्क विकास आघाडीकडून शांततेमध्ये जल्लोष रॅली। विलास पाटील यांचा भाजप आमदारावर बोलके बाहुले म्हणत टोला। कोळी पारंपरिक वेशभूषेमध्ये हा विजयोत्सव साजरा। सोलापूर महापालिकेमध्ये भाजपच्या विजयानंतर शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी। सोलापूरच्या राजकारणामध्ये नवा अध्याय। व्यक्ती हरली पार्टी जिंकली म्हणत आमदार सुभाष देशमुखांवर हा निशाणा। बुलढाण्याच्या खामगावमध्ये भाजपला मोठं खिंडार। भाजपच्या अमोल अंधारी यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। मंत्री आकाश फुंडकर यांच्या होमटाऊनमध्ये भाजपला हा धक्का। परभणीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी आमदार रत्नाकर गुट्टे यांना धक्का। जिल्हाध्यक्षांसह तालुकाध्यक्षांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। राणी सावरगाव जिल्हा परिषद गटात भाजपची ताकदही वाढली। इंदापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। इंदापूरमध्ये राष्ट्रवादी भाजप थेट राजकीय लढतीचे संकेत। कोल्हापूरच्या शिवाजी पेठेत महापालिका निवडणुकीच्या वादातून राडा। विजयी आणि पराभूत उमेदवारांचे समर्थक एकमेकांना भिडले। मारहाणीमध्ये माजी महापौरांसह 4 जण जखमी। राड्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हाही दाखल। निकालावरून मनसेला डिवचलं। पोलिसांसमोरच मनसैनिकांची तरुणाला मारहाण। नवी मुंबईच्या कोपरखरणेमधली घटना। व्हॉट्सअप ग्रुपवरचा वाद हाणामारीपर्यंत येऊन पोहोचला।
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची ही माहिती. जिल्ह्यामध्ये तब्बल 18,73,000 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची निवडणूक संपन्न. निमिष गेडाम भंडाऱ्याचे नवे जिल्हाध्यक्ष. नव्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीमध्ये घेण्यात आल्याची ही माहिती. अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये तब्बल 45 महिला नगरसेविका निवडून आल्या, तर 42 पुरुष नगरसेवक निवडून आल्यानं पुरुषांपेक्षा महिलांचं संख्याबळ जास्त. सिंधुदुर्गात महायुतीमध्ये झेडपी पंचायत समिती निवडणूक लढवणार. नारायण राणेंची घोषणा. झेडपीसाठी भाजप 31 जागा आणि शिंदेची सेना 19 जागा लढवणार. पिंपरी चिंचवड मधील मतदारांना क्रॉस वोटिंग करा असं आवाहन करणाऱ्या महिला उमेदवाराचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती. 1 घड्याळाला आणि 3 कमळाला मत द्या असं उज्ज्वला ढोरेंनी म्हटल्याचा राष्ट्रवादीकडून आरोप. राज्यातील थंडीमध्ये घट होण्यास सुरुवात. शनिवारी राज्यात फक्त गोंदिया येथे 8.2 अंश इतकं कमी तापमान. 14 जानेवारीपासून मोठे बदल होण्यास सुरुवात. किमान तापमानामध्ये मोठी वाढ झाल्यानं उबदार वातावरण तयार. आज मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक. मध्य रेल्वेवर आज सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक. मस्जिद, सँडहर्ड रोड, चिंचपोकळी, करी रोडला लोकल थांबणार नाही. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर एसी लोकल सेवा पुन्हा सुरू होणार. येत्या 26 जानेवारीपासून पुन्हा धावणार एसी लोकल. सीएसएमटी किंवा वडाळा रोड ते पनवेल मार्गावर धावणार एकूण 14 एसी लोकल फेऱ्या. अटल सेतूच्या वापरकर्त्यांना 50% सवलत कायम. 1 जानेवारी 31 डिसेंबर 2026 पर्यंत टोल आकारण्यास मान्यता. इलेक्ट्रिकल मोटार कार बसेसला टोल माफीचा प्रस्ताव. विरारमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी. साईबाबा मंदिर ते चंदनसार पर्यंत 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी. आज उत्तर भारतीयांच्या मौनी अमावस्येच्या निमित्तानं नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी. नाशिकसह देशभरातील भाविक स्नानासाठी गोदावरीवर दाखल. विरारच्या खार्डी गावामध्ये बेकायदेशीर ब्लास्टिंगचा कहर. खदानींच्या मध्ये सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. तीव्र हादऱ्यांमुळे गावातील अनेक घरांना तडे. येवलेकरांचा पाणी प्रश्न मिटला. गंगासागर तलाव आटल्यानं विविध भागामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होता सुरू. मंत्री भुजबळांकडून पाटबंधारे विभागाला पत्र लिहून पिण्याच्या पाण्याचे रोटेशन सोडावे अशी सूचना. पुण्यातील कर्वेनगर भागात मुख्य पाईपलाईनमधून मलमिश्रित पाणी पुरवठा. दूषित पाण्यामुळे आजार निर्माण होण्याचा धोका. पाणी पुरवठा विभागाकडे पाईपलाईन दुरुस्तीची मागणी.